हवा. आता हा 4 टक्सचा ब्लाऊज आहे आपला. आता याची पूर्ण उंची मापायची आपल्याला. तर असं मापणार. इथे खांदा आहे ना, तिथनं पकडून असं खालीपर्यंत. तर याची पूर्ण उंची अशी. कपडा असा खेचून बघायचा किती येतोय. 13.5. लिहू नका. परत एकदा आता पाठीमागे. पाठचा हा टक्स पॉईंट असतो, तो पकडून सरळ खेचायचा. तर इकडे येतोय 13 आणि खालचा 13.5. मग आपण आता 13.5 धरणार. चला लिहा. ही मागच्या गळ्याची पट्टी 6 इंच. मागच्या गळ्याची पट्टी, मागचा गळा नाही, मागच्या गळ्याची पट्टी 6 इंच. इथे गळा रुंदी 2.25. 3च्या आधी 2 रेषा. हां, गळा रुंदी. हात जिथे हात जॉईंट आहे 2.25. 3च्या आधी 2 रेषा. आता हे जे इथे हात जॉईंट करतो आणि हा गळा जिथनं लावतो, या भागाला बोलतात गळा रुंदी. आता इथे मागचा गळा चेक करायचा आहे. मागचा गळा 7 इंच आहे. ही इकडे हे बगल आहे, जिथे हात जॉईंट केलेला असतो तो बगल. साडेआठ. असं खेचून पकडायचा कपडा. आता ही जी इथे रेष असते, या शिलाईच्या रेषेपासून इथे हा हात बाही अशी सरळ पकडायची आणि इथून जिथे बाही जॉईंट केले तिथपर्यंत बघायचं कपड्याचं, एका टोकापासून या टोकापर्यंत. तर ते असणार आपलं बाही लांबी 7 इंच खाली. त्याच्यानंतर हे इकडे कपडा आहे बाहीचं पुढं 6 इंच दंड घेर. आता इकडे ही योकपट्टी आहे. आता यांचे हे आपण बटन आहे ना ओपन करून बघणार, कारण का काही कधी कधी योकपट्टी छोटी मोठी होते. आता इकडे त्यांचे बटन लावताना चुकलेत, बटणं आहेत ना लावताना चुकलेत, म्हणून हा बटन लावला की ही पट्टी मोठी दिसते आणि ही लहान दिसते. म्हणून हे बटणं 2 इथे खालचे ओपन करून सरळ करायचा कपडा. आणि मग आता बघा दोन्ही योकपट्टी समान आहे, बटणं चुकलेत त्यांचे. आता इथे 3 इंच योकपट्टी पुढची योकपट्टी. पुढचा योक आहे ना तो 3 इंच. हे पुढचा योग. आता मागचा योग म्हणजे इकडे कमरेच्या इकडे जो भाग असतो पट्टीचा त्याला मागचा योग बोलतात. मागचा योग 2.5 इंच. आता तिरकस भाग म्हणजे काय, पुढच्या गळ्यापासून योगपट्टीपर्यंतचा जो अंतर आहे हे बटनपट्टीचा लांबी, त्याला तिरकस भाग बोलतात. इथून इथपर्यंत जिथं आपला योग लागला आहे 4.25 आहे, 4.25 इंच. तिरकस भाग 4.25 इंच.
आता ही इकडे कंबर आहे, कंबर 16 इंच. आता इकडे बघा, हे इथे जेव्हा इकडची बाजू पकडली ना शिलाईची खांद्याची आणि हाताला, तर हा कपडा त्यांचा मागे पुढे. तर आपण जर आता इथून माप घेतला तर आपला माप चुकेल, म्हणून आपण काय करायचं, दोन्ही बाजूचे हे कपडे आहेत ना असे समान काढायचे असे, म्हणजे शिलाई इकडे आणि थोडासा कपडा इकडे एक्स्ट्रा आहे. इकडे पुढचा कपडा पाठी गेला आहे. इथून इथपर्यंत कपडा खेचायचा आहे आपल्याला. आता हा कपडा कसा आहे, टेरिकॉटन मिक्स आहे ना, तर हा खेचला ना की हा ताणत नाही. कधी कधी काही कपडे असतात ते ताणतात, मग ते आपण लक्ष द्यायचं इकडचा भाग खेचून. आता हा कपडा बघा खेचला जात नाही, मग आपण हा जर खेचून माप घेतला ना तर आपला परफेक्ट माप येईल असा 21 इंच. हो. आता जर हा असा लूजच ठेवला तर माप किती येतो आहे, 20.5, म्हणजे अर्धा इंचाचा फरक पडतो ना ताणल्याने. हेच जर स्ट्रेचेबल कपडा असेल तर तो खेचतच जाईल मापाला, मग तो तसा नाही करायचा. आधी चेक करायचा कपडा कुठला आहे आणि मग त्या हिशोबाने माप लावायचा. तर पुढचा गळा ना, मागचा गळा जसा बघितला ना तसंच चेक करायचं. सरळ पट्टी घ्यायची आणि जिथे आपल्याला कट आहे असं वाटतं तिथे मोडायची. आता मी बघते तर हे किती आहे, 6.5वर मला वाटतोय, तर मी 6.5वर दुमडून बघते. हे 6.5पेक्षा थोडं वर आहे, म्हणजे 6.2, 2.25 पुढचा गळा. आता इकडे आपण बघितलं छाती किती होती आपली, 21. 21चे 2, 21 गुणिले 2 किती, 42. 20 आणि 20 40, 1 आणि 1 2, 42 बरोबर. तर आता हे जो माप आहे हा 42 मापाचा आहे, म्हणजे 40पासून 42 मापाचा. तर ह्यांचा जो खांदा आहे तो 6 इंच 6.5 इंच असा पडला पाहिजे. तर आता इकडे 2 खांदे मिक्स आहेत ना, आपण तर एकच भाग काढतो, मग हे 2 खांदे आहेत, तर मग 6 6.5 किती होतात, 13 किंवा 12. तर आता आपण बघायचं हा खांदा 12 13 आहे का. बारा लिया, शोल्डर 12 भागिले 2, 6. हां, भागिले 2 = 6. आणि त्याच्या पुढे असे 2 रेषा टाकून, असे 2 रेषा टाकवा, समानचे रेषा टाका आणि तिथे लिहा 6.5 किंवा अर्धा, 6.5, कारण शिलाईची मार्जिन पाहिजे ना अर्धा इंच. आता ह्यांचं 6 शोल्डर का आला. आता जर हा ब्लाऊज आहे ना, इकडे जर ही पट्टी 6 इंचाची आहे ना, ही जर 4 इंचाची असती ना तर शोल्डर 5.5 पावणे 6, म्हणजे 6च्या खाली घेतलं असतं. का तर जर 6चा शोल्डर ठेवला आणि मागची पट्टी छोटी छोटी होत जाणार, तसं खांदा छोटा होत जाणार. खांदा जर मोठा ठेवला तर मग तो ब्लाऊज खाली पडतो खांद्यातून. आणि ज्यांचे कोणाचे ब्लाऊज येतात ना आपल्याला, ब्लाऊजचे खांदे सरकतात आहे, खाली उतरतात आहे, त्यांचं नेक्स्ट टाईम शिवताना अर्धा इंच कमी शिवायचा खांदा. कसं, माप लावताना अर्धा इंच कमी लावायचं. चला, काय राहिलं अजून. चला, बाय बाय.